तुम्ही काय आले बाहेर? अहो मी फक्त खोलीच्या बाहेर आलोय, अजून बंगल्यातनं बाहेर नाही गेलो. काय झालं? नाही पप्पा म्हणले पैशांचं काय स्टेटस आहे बा ते बघ जरा, म्हणून आलो पळत. होईल ना, होईल पैशाचं. होईल 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 म्हणजे अजून झालं नाही का? बाबा देवा, अहो माझ्या लग्नाचं नाही, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ना. अहो असं कसं करता तुम्ही? आमचे पैसे घेतले तर वेळेत द्यायला नको का तुम्ही? आमचे? हा मग म्हणजे आमच्या सासऱ्यांचे जे ते आम्हाला देणार होते, म्हणजे आमचेच झाले की नाही? अहो असं नका ना करू, मुहूर्ताला किती वेळ राहिलाय. माझ्या पप्पाला कळलं तर राडच करतील ते. नाही नाही सज्जनराव, असं काही होणार नाही. अहो मग कुठे आहेत पैसे? आहेत मग दाखवा. पप्पांनी सांगितलं स्वतःच्या डोळ्यांनी बघ पैसे. म्हणजे येत आहेत. कुठून? बँकेतून. हे बघा. हा पप्पा. हा विचारलं मी त्यांना, येत आहेत म्हणे बँकेतून अर्ध्या तासात. हा पप्पा मी नाही गेलो खोलीच्या बाहेर. अहो तुम्ही सांगितलं म्हणून आलो ना खोलीच्या बाहेर. सॉरी, विसरलो ना मी. पुन्हा असं नाही करणार पप्पा. हा त्यांना बोलवून घ्यायला पाहिजे होतं. अहो विसरलो ना पप्पा. हा पुढच्या वेळेला नाही करणार असं. हा बँकेतून पैसे आले की मला सांगायला यायचं बरं. माझ्या खोलीत येऊन, समजतंय का? हो आशु भाऊ, जरा चला ना माझ्या बरोबर. अहो कोणी कलवलं नाही, मला नटवायला काहीच नाही, एकटाच तयारी करतोय. जरा या ना मदत करायला. हा येतो ना, चला. आलो मी. कुठं? शेवट चौक. संपूज्यं समर्पयामि. श्रेयचते लक्ष्मी च पत्न्या अहोरात्रे पारब्धे नक्षत्राणि रूपमश्विनो विघ्ननिकानो भौमैखानो सर्वलोकमैखान्नम्. श्री गणेशान मा गणनाथवा गणाधिपती नारिके फलच संपूज्यं समर्पयामि. पुरी पूजेकडे लक्ष दे. नारळ ठेवा. या अक्षता घ्या. दोघांना अक्षता वा आणि नमस्कार करा. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. बाहेर सगळं ठीक ना? हा मग आणि सगळे पाहुणे पण येऊन राहिले. अभ्या आला? येईल ग तो. तू पूजेत लक्ष दे. पूजा कर चल. श्री गणेशान मा गणनाथवा गणाधिपतये नमो नमः. राग चालता मला त्याचा. हा मी दिलेला कुर्ता त्यांनी घेतला नाही, आणि त्या थेरड्या पोस्ट मास्टरचा कुर्ता त्यांनी घेतला. तो आवडला होय त्याला. हळू बोलते का नाही तू आता? जाऊ दे ना, तसलाच आहे तो आभ्या. पैसे मिळत नाहीत म्हणून कसं बारीक तोंड झालंय त्याचं. मला वाईट वाटतंय त्याचं असं बारीक तोंड बघून. मला ना फुल टू डाऊट आहे, त्या विक्यानेच घेतले असणार आहेत पैसे बघ. तुला सांगते दिदे, माझ्याकडे जर का 20 लाख असते ना, असते काढून दिले असते मी आभ्यासाठी.
काय ग कोण आहे? हे गावचं वळू मागं लागलंय माझ्या, फ्रेंडशिप दे म्हणून. कोण? तो दौलत. दे की मग. हे येडीबिडी झाली का काय? अगं हे असले 56 गावचे पोरं माय मागे लागलेले असतात. सगळ्यांना फ्रेंडशिप देत बसू होय? माझी फ्रेंडशिप काही फुकट आहे का काय? मिने, अगं ही असली माणसं धरून ठेवायची असतात, आपल्याच कामी येतात. विचार त्याला देतो का 20 लाख रुपये. आणि त्यानं काय होणार? तू आजच्या आज जर का अभ्याला 20 लाख रुपये दिलेस तर तुझा या घरात यायचा मार्ग मोकळा. म्हणजे तू पैसे दे, इकडं लतीचं सज्जनशी आणि तिकडं देवळात तुझं अभ्याशी धतडा धतडा धतडा. किती? 18 लाख? आणि ते बी एका तासात? बघा ना शेठजी, तुमच्यासाठी काय एवढं? अरे पैसा आहे तो, जमा करावा लागतो. नाही तुम्ही पाय तेवढं व्याज घ्या, पण पैसे अर्जंट द्या. व्याज तर मी लावणारच आहे, पण ताबडतोब पैसे नाही देऊ शकत. रात्रीपर्यंत. अरे पोरा, लिखापडी करावं लागती. एवढी मोठी रक्कम म्हणल्यावर काहीतरी गहाण ठेवावं लागतं. सोनं, वावर, घर काय हाय का तुमच्याकडं? ते बघतो मी, पण रोकड तयार ठेवाल का? तरी 2-3 दिवस लागतील. शंकर पार्वती यांचं जसं मिलन झालं तसं माझं आणि माझ्या सौभाग्याचं मिलन होऊ दे असं मागणं मागा. मला अखंड सौभाग्य प्राप्त होऊ दे म्हणून या अक्षदा गणपतीला व्हा. नमस्कार करा. देवा, पैसे आलेले असू दे. एवढं सगळं झालं, आता बापूंना त्रास नको. सगळं बापूंच्या मनासारखं होऊ दे. त्यांनी हसत हसत माझी पाठवणी करू दे. माझं वजन त्यांच्या उरावरचं ओझं आहे माहिती आहे मला, पण आता माझं लग्न झाल्याशिवाय त्यांच्या उरावरचा भार काही कमी होणार नाही. लेक म्हणून मी माझं कर्तव्य करते. त्यांच्या इच्छेसाठी माझ्या आवडीनिवडी बाजूला ठेवून लग्नाला उभी राहिली. माझ्या आई बापूंना आता काही त्रास नको होऊ देऊ. त्यांना सुखी ठेव. माझा संसार मी करीन. तू माझ्या आई बापूंची काळजी घे आणि बापूंच्या हातात पैसे आलेले असू दे. बँकेतून पैसे येणार आहेत म्हणे. कोण म्हणलं? अभिनम्य. नाही, तुम्ही त्याची काळजीच करू नका पैशाची. बँकेत असल्यासारखेच सेफ आहे. आपण आले की सांगा. बाय बाय. बर जाबाई बापू, चेन आवडली का? घालू का लगेच? घाला की. बायको काय म्हणते? ती काय इथे? अहो तुमची नाही, माझी बायको लतिका. लती पूजा करतीये. अहो तिला फोन करायला सांगा. मी शेरवानी घातलेला फोटो पाठवलाय तिला, पण तिने अजून सांगितलं पण नाही कसं दिसतो म्हणून. नाही दिसतंय. अहो तुम्ही नाही, असं तिने म्हणलं पाहिजे. मी सांगतो त्याला. हा हा पण एक
चेन घातलेला सेल्फी काढूया का? काढूयात की. जावे बापू तुम्ही आता आराम करा. हा, करतो आराम, पण जरा खायला काहीतरी पाठवा ना. हा लगेच पाठवते हा. हा. आणि लतीला फोन करायला सांगा. हा सांगते हा. थँक्यू चेन दिल्याबद्दल. मुंडेवळ्या कुठे गेल्या माझ्या? जर हे नको, हे परत करायचंय. चूक बापूंची नाही, चूक माझ्या पोराची आहे. पाहिजे तर पायताना हा ना म्हणावं, पण हे लग्न मोडू नका. 8-10 लाख हे. हे 8-10 लाख आणि हे माझ्या जमिनीचे कागदपत्र हे तुमच्याजवळ ठेवा म्हणाव. आणि उरलेले 8 लाख मी स्वतः तुमच्या घरी येऊन तुम्हाला देईन. पण जर असं नाही झालं तर हे माझं 45 एकराचं वावर तुमचं. वावर नाही, आई आहे माझी. पण माझी आई मी तुमच्याकडं गहाण ठेवली असं समजा. पण बापूंना हे कळून देऊ नका. बोलावं तर लागल. जमीन जुमला घरदार सगळं विकावं लागलं तरी चालेल, पण लतीचं लग्न व्हायला पाहिजे. हॅलो. अरे बाप, तुम्ही मला कोण? आगा गई आज सूर्य काय पश्चिमेला उभं लागते. ते खरं म्हणला होतास खरं तू? काय ते 20 लाखाचं विषय आहे का? आपण हवेत बार नाही मारत. मग मला देशील का उसने? तुम्हाला कायला पाहिजे बरं एवढे पैसे? देशील का नाही तेवढं सांग. नाही म्हणजे खरं म्हणताय का? अरे खरंच तुझी दानत आहे का नुसत्याच भपाऱ्या मारतोय? नाही पण एकदम 20 लाख. अय्यो, सकाळी तर अख्खी प्रॉपर्टी माझ्या नावे करायला निघाला होता तू. मिस नाशिक, दौलतचा शब्द म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी असते. एकदा सुटली का सुटली. हे बच्चन, पैसे देतो का नाही ते सांग. विषय आहे का? कधी पाहिजे पैसे? आत्ता. आत्ता? राहू दे, तुला नाही जमायचं. आई शपथ, राग एकदम नाकाव असतो बरं तुमच्या.
कुठे द्यायचे पैसे? देवळात. अर्ध्या तासात माझा माणूस उभा असेल पैसे घेऊन देवळात. महिनाभरात करते की तुझे पैसे तुला परत. फ्रेंडशिप पक्की ना आपली. पैसे हातात पडल्यावर. मिनी अजून एक फोन लाव. आता कोणाला? अभ्याला. आणि का? तू लाव, मी सांगते ना काय बोलायचं ते. बाप, सावकार 2 दिवस म्हणतो. आधी त्याला पाय उतर आपण यांच्याकडे. काका हो म्हणले ना पतपेढीतून. काकांनी पण मध्येच टांग दिली. काय ग्रहण लागलंय या पैशांना. माझ्यामुळे झालंय सगळं. कोणत्या धुंदीत चालत होतो त्या दिवशी मी. अबे तू ना माझ्याकडे पैसेच नव्हते द्यायला पाहिजे. कुठून तो आला त्याला कसं माहित माझ्याकडे रोकड येते. भाऊ इथं सरकारी दवाखाना कुठे आहे? इडून सरळ जा. मधली आपला टर्न घ्या. हा. एक वीर लागल. तिथून राईटला टर्न घेतला मला सरकारी दवाखाना. सोड सोड सोड. ठीक आहे. जर का ती बेनी भेटली ना आद्या तर पैसे घेऊन जित्त गाडीन मी त्यांना. बघ तू. ते जाऊ दे आता. मला सांग, गावात कोणी असं आहे का की जो अर्जंट पैसे दिला आपल्याला? गावात असा एकच माणूस जो अशा वेळी मदत करू शकतो. कोण? दौलत दादी. दौलत नको. दुसरं काही ऑप्शन नाही आबे आपल्याकडे. नाही म्हणलं ना तुला. जुनं वैर आहे आमचं. नको. 20 लाख आहेत मिस नाशिकना द्यायची. हो मला पैसे मिस नाशिकच्या हातात दिले का मला फोन टाकायचा लगेच रिटर्न मध्ये. मिस नाशिक कोण माहितीये ना? हो. शेट सॉरी, पण कायला तिला एवढे पैसे देऊ राहिले? त्यांना म्हणायचं. हा म्हणजे त्यांचा काय भरोसा, परत देतील नाही देतील. दिले नाही दिले तरी आपल्याला काय फरक पडतो? आपले कुठे पैसे आहेत? तेव्हा बापूचे पैसे गेले तर त्याचे जातील. अहो पण त्यांना एवढे पैसे काय लागू राहिले? आपल्याला काय करायचं काल प्या. पण मग आपला फायदा काय? अरे आबा कायम काय सांगतायत, फॅमिलीसाठी माग पुढे नसतं बघायचं. म्हणजे यार कसला थँक्यू माणूस आहे रे तू कालप्या. आता मिस नाशिक होणारी फॅमिली ना आपली. तुमची होणारी वहिनी. ए लकी ड्रॉ. अरे तू काय हाऊसफुलला बाल्कनीत उभा राहिला? संपला ना शो, निघ ना. आणि हे बघ तिकडे गेल्यावर मिस नाशिक आहेत त्या. निघा एक रिस्पेक्ट. नमस्कार मॅडम, दौलत सरांनी पाठवलं असं. नजर काय चल चल निघ. मिस नाशिक, मिस नाशिक, आम्ही तुमचं आशिक. कामिनी मी नाही बोलू शकत आता. पैशाची व्यवस्था झालीये. काय? 20 लाखाची. काय बोलली तू? जे तू ऐकलं तेच. ते पाय कामिनी, मस्करी करू नको तू आता. खरं सांगते मी अभ्या, मी देते तुला 20 लाख. आपण तुझ्याकडे कुठून आले? तू आम खा ना, पेड कशाला घेऊन येतो? म्हणजे मी तुला पैसे देते आत्ता अर्ध्या तासात. पण मला तुझ्याकडनं वचन पाहिजे. येशील का?
वचन कसलं? आधी म्हण बरं, वचन दिलं म्हणून, नंतर नाही म्हणायचं नाही. तू बोल पटकन, काय कसलं वचन? माझ्याशी लग्न करशील?